प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. चंद्रकांत दामोदर हंडोरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव. चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस पक्षानं राज्यसभेत खासदारकीला तिकीट देऊन हंडोरे यांच्या कार्याचा मोठा गौरव केलेला आहे. हंडोरे यांच्या खासदारकीमुळे महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि काँग्रेसबद्दल, आंबेडकरी जनतेबद्दल एक कुठं का होईना परंतु एक आपलेपणा वाटू लागलेला आहे. काँग्रेस पक्षाची एक ख्याती आहे की ते आंबेडकरी कार्यकर्त्याला विशेष महत्त्व देत नाही, परंतु ह्या वेळेला मात्र काँग्रेस पक्षानं चंद्रकांतजी हंडोरे यांना राज्यसभेत वर्णी लावून आंबेडकरी जनतेचं प्रेम आपलंसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आठवत असेल 20 जून 2022 रोजी ह्याच काँग्रेस पक्षानं चंद्रकांतजी हंडोरे यांना विधान परिषदेचे तिकीट दिले होते. विधान परिषदेवरती निवडून येण्यासाठी हंडोरेजींना उभं केलं होतं, परंतु काँग्रेसच्या अंतर्गत वादांमुळे म्हणा किंवा चंद्रकांत हंडोरे नावाचा आंबेडकरी कार्यकर्ता विधिमंडळात नसावा या जातीयवादी दृष्टिकोनातून म्हणा चंद्रकांत हंडोरेंचा गेम करण्यात आला. चंद्रकांत हंडोरेंचा पराभव करण्यात आला. अर्थात ह्या पराभवामुळे चंद्रकांत हंडोरे विचलित झाले नाही. त्यांनी अधिक जोमानं आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यावेळेला चर्चा होती की चंद्रकांत हंडोरे यांना पाडण्यामध्ये, विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांना पाडण्यामध्ये अशोक चव्हाण यांच्या गटाचा हात होता. अर्थात अशोक चव्हाणांचा हात होता, पाय होता, हा विषय वेगळा आहे, परंतु चंद्रकांत हंडोरेंना पाडण्यात आलं हा इतिहास आहे. ठरवून पाडण्यात आलं. ह्याच चंद्रकांत हंडोरेंनी ह्या पराभवातून विचलित न होता अधिक जोमानं कार्याला सुरुवात केली. आज चंद्रकांत हंडोरे काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांच्या खास मर्जीतले नेते म्हणून ओळखले जातात. राहुल गांधींच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांमध्ये चंद्रकांत हंडोरे यांची वर्णी लागते आणि ह्याच मैत्रीतून म्हणा किंवा चंद्रकांत हंडोरे सारख्या कर्तबगार नेत्याला दिल्लीच्या वरिष्ठ सभागृहात पाठवावं ही काँग्रेसने घेतलेली भूमिका म्हणा, यातून हंडोरेजींना राज्यसभेचे उमेदवार घोषित केलं. आणि जर आपण अतिरिक्त उमेदवार दिला आणि त्यामुळे जर उद्या चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झाला तर महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता आपल्याला माफ करणार नाही हे भारतीय जनता पक्ष ओळखून असल्यामुळे भारतीय जनता पक्षानं 7वा उमेदवार दिला नाही. आणि अर्थात या महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 6 जागांवरती निवडणुका या अविरोध झाल्या, बिनविरोध झाल्या आणि 27 फेब्रुवारी 2024 रोजी चंद्रकांतजी हंडोरे हे दिल्लीच्या वरिष्ठ सभागृहात खासदार म्हणून आपल्या नव्या जीवनाला, नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. मित्रांनो, चंद्रकांत हंडोरे यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला निश्चित असा फायदा झालेला आहे. चंद्रकांत हंडोरे एक कर्तबगार नेते आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्रातले दुसरे शरद पवार म्हणून चंद्रकांत हंडोरे यांची ख्याती आहे. अर्थात चंद्रकांत हंडोरे हे चाणाक्ष बुद्धीचे आहेत, मातब्बर नेते आहेत, राजकारणात मुरलेलं व्यक्तिमत्व आहे. चंद्रकांतजी हंडोरे महाराष्ट्राचे मंत्री होण्याच्या आधी, सामाजिक न्याय मंत्री होण्याच्या आधी महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय खात्याला, सामाजिक न्याय मंत्र्याला, मंत्रिपदाला काही किंमत नव्हती, प्रतिष्ठा नव्हती, ओळख नव्हती. परंतु चंद्रकांत हंडोरे यांनी सामाजिक न्याय मंत्रिपदाची जबाबदारी घेतल्याच्या नंतर मात्र ह्या सामाजिक न्याय खात्याला एक नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली, एक नवी ओळख प्राप्त झाली.
कोणत्या तरी दलित आमदाराची त्या पदावरती वर्णी लागायची आणि सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत काही काम करता येत नव्हतं अशी त्या मंत्र्यांची धारणा झाल्यामुळे म्हणा किंवा अनेक काही बंधनांमुळे म्हणा त्या मंत्र्यांना सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून काम करता येत नव्हतं. समाजाचा विकास खुंटलेला होता. ही धारणा चंद्रकांत हंडोरेंनी मोडीत काढत सामाजिक न्याय खातं या महाराष्ट्रातलं एक महत्वपूर्ण खातं तयार केलं, निर्माण केलं. आज चंद्रकांत हंडोरेंमुळे सामाजिक न्याय खात्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. किंबहुना सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून समाजाची कामं करता येतात. सामाजिक न्याय खातं हे अत्यंत पॉवरफुल खातं आहे, शक्तिशाली खातं आहे. हे चंद्रकांत हंडोरेंनी त्यांच्या कार्याच्या झपाट्यातून दाखवून दिलं. चंद्रकांत हंडोरेंनी सामाजिक न्याय मंत्री असताना या महाराष्ट्रातल्या तरुण कार्यकर्त्यांना जे आंबेडकरी मुवमेंटमध्ये कार्यरत आहे किंवा बहुजन समाजासाठी कार्यरत आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचा, आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्यक्रम आखले. आज महाराष्ट्रातले कार्यकर्ते चंद्रकांत हंडोरेंमुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेले आहे, स्वतःच्या पायावरती उभे आहे, एक उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले आहे. चंद्रकांत हंडोरे यांनी सामाजिक न्याय मंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातल्या तालुक्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनांची उभारणी केली. सामाजिक न्याय भवन जागोजागी निर्माण केलं. आज तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन चंद्रकांत हंडोरेंच्या कार्याची पावती देत आहे. चंद्रकांत हंडोरेंच्या कार्याचं ते अजरामर स्मारक बनलेलं आहे. चंद्रकांत हंडोरे मगाशी म्हटल्याप्रमाणे हे मुरब्बी राजकारणी आहे. अर्थात जर आज हंडोरे साहेबांना मंत्री राज्यसभेमध्ये खासदार म्हणून संधी मिळाली नसती तर नक्की आणि निश्चितपणे चंद्रकांत हंडोरे हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चेंबूर मतदारसंघाच्या उमेदवारीवरती दावा ठोकणारे नेते बनले असते. त्यांनी तो दावा ठोकला असता, कारण तो नैसर्गिकरित्या चंद्रकांत हंडोरेंचा मतदारसंघ आहे चेंबूर. आणि या चेंबूर मतदारसंघात चंद्रकांत हंडोरे यांनी 2 वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे विधिमंडळामध्ये. 2004ला ते पहिल्यांदा चेंबूर मतदारसंघातून निवडून आले. त्यांनी आतापर्यंत पार्वती परिहार, हर्ष अडवाणी सारख्या राष्ट्रीय नेत्यांना देखील जंग म्हणजे निवडणुकीच्या रणांगणामध्ये आव्हान दिलेलं होतं. हर्ष अडवाणी सारखा राष्ट्रीय नेता चंद्रकांत हंडोरेंच्या विरुद्ध हारता जिंकले. हर्ष अडवाणी हे फार मोठं व्यक्तिमत्व, परंतु या हर्ष अडवाणींना देखील जबरदस्त टक्कर देणारा म्हणून नेता चंद्रकांत हंडोरेंच्या रूपाने या महाराष्ट्रानं पाहिला. आणि चंद्रकांत हंडोरेंच्या मधलं टॅलेंट, चंद्रकांत हंडोरेंमधलं कर्तबगारी त्याच वेळेला महाराष्ट्रानं पाहिली, जोखली आणि हंडोरे राजकारणामध्ये स्वयं तेजानं प्रकाशू लागले. अर्थात चंद्रकांत हंडोरे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये पहिल्यांदा विजयाला गवसणी घातली होती. 1985 मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक म्हणून चंद्रकांतजी हंडोरे पहिल्यांदा महानगरपालिकेत निवडून गेले. 1991-92च्या दरम्यान ते रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षामध्ये असताना त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे 12 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या असताना चंद्रकांत हंडोरे यांनी काँग्रेसकडे जास्तीचे नगरसेवक मेजॉरिटी असताना देखील चंद्रकांत हंडोरेंनी महापौर पद आपल्या गळ्यात म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या पार्ट्यामध्ये पाडून घेतलं होतं. अर्थात त्यावेळेला चंद्रकांत हंडोरे यांचे त्यावेळेचे मुंबईचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सन्माननीय दिवंगत मुरली देवरा यांच्याबरोबर अत्यंत मैत्रीचे संबंध होते. आणि मुरली देवरा यांचे विरोधक, पक्षांतर्गत विरोधक असणारे त्यावेळेचे दिवंगत गुरुदास कामत यांच्याही बरोबर चंद्रकांत हंडोरे यांचे मैत्रीचे संबंध होते. आणि या मैत्रीचे संबंध चंद्रकांतजी हंडोरे यांना आणि एकूणच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला कामी आले. त्यातून चंद्रकांत हंडोरे सारखा पी.टी. बोराळे साहेबांच्या नंतर पहिला आंबेडकरी मुवमेंट मधला महापौर मुंबईच्या महापौरपदी बसला होता. हे सर्व विदित आहे. मित्रांनो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की चंद्रकांत हंडोरे जर राज्यसभेमध्ये काँग्रेसला त्यांना
खासदारकी दिली नसती, संधी दिली नसती, तर निश्चितपणे येत्या ऑक्टोबर महिन्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत हंडोरे यांनी चेंबूरच्या विधानसभा मतदारसंघावरती दावा ठोकला असता. आणि याच्यामुळे जी एक चर्चा सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये की वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांचे चिरंजीव, यांचे सुपुत्र, उच्च विद्याविभूषित तरुण नेते सन्माननीय सुजात आंबेडकर हे चेंबूरच्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत वंचितच्या तिकिटावर. अर्थात ही चर्चा सुरू आहे आणि ती अतिशय गंभीरपणे ती चर्चा सुरू आहे की सुजात आंबेडकर या वेळेला चेंबूर विधानसभेची निवडणूक लढवणार. आणि अर्थात सुजात आंबेडकरांसारखं व्यक्तिमत्व चेंबूरच्या रणांगणामध्ये उतरलं तर ते निवडून येणार यात दुमत नाही. आंबेडकरी जनता आणि एकूणच या देशातली लोकशाहीवादी जनता चेंबूर मधल्या मतदार, लोकशाहीवादी मतदार, संविधानवादी मतदार हा सुजात आंबेडकरांना मोठ्या मताने विधिमंडळात पाठवल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्या ठिकाणी जर आज हंडोरेंना राज्यसभेची संधी दिली नसती तर कदाचित उद्या हंडोरेंनी सुद्धा दावा ठोकला असता आणि त्यांचा दावा नाकारता आला नसता. कारण हा वर्षानुवर्ष चंद्रकांत हंडोरे यांनी बांधलेला मतदारसंघ आहे. चंद्रकांत हंडोरे हे 1985 पासून ज्या पद्धतीनं PL लोखंडे मार्ग छेडानगरच्या नगरसेवक पदावर त्यांच्या कुटुंबातील त्यांच्याच कार्यकर्ते सातत्याने निवडून येतात. गेली 40 वर्ष हा मतदारसंघ त्यांनी ताब्यात ठेवला. 2 वेळा त्यांनी चेंबूर विधानसभेमध्ये देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि चंद्रकांत हंडोरे यांचं चेंबूरमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नेटवर्क आहे, कार्यकर्त्यांशी सुसंवाद आहे. असं असताना चंद्रकांत हंडोरे हा मतदारसंघ सहज सोडणार नव्हते याची खात्री पटल्याने आणि आंबेडकरी समाजाचा रोष काँग्रेसवरती नको, काँग्रेसला आंबेडकरी समाजाचा राग, चीड परवडणारी नव्हती आणि म्हणून काँग्रेसनं एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राज्यसभेत चंद्रकांत हंडोरे यांना संधी देऊन आंबेडकरी जनतेची मनं तर जिंकली, परंतु चेंबूर मतदारसंघ हा सुजात आंबेडकरांसाठी मोकळा केला की काय असंही वाटू लागलेलं आहे. कारण वंचित बहुजन आघाडीला घेतल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये कोणतीही आघाडी असो किंवा महायुती असो, वंचित बहुजन आघाडीला घेतल्याशिवाय सत्तेची समीकरणं जुळवता येणार नाही, सत्ता ताब्यात घेता येणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना दुखवायचं नाही, वंचित बहुजन आघाडीला दुखवायचं नाही, आंबेडकरी जनतेला दुखवायचं नाही, ह्या भावनेतून चंद्रकांत हंडोरेंना राज्यसभेत घेऊन चेंबूरची विधानसभा ही सुजात आंबेडकरांकरता मोकळी केलेली आहे. चेंबूरचा मतदारसंघ हा सुजात आंबेडकरांसाठी राखीव ठेवलेला आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे चंद्रकांत हंडोरे यांना जे राज्यसभेची खासदारकी देण्यात आली, उमेदवारी देण्यात आली, आज राज्यसभेचे ते खासदार म्हणून बनले. ते 27 तारखेला ते त्या पद्धतीनं खासदारकी हातामध्ये खासदारकीची शपथ घेतली. तर हे चंद्रकांत हंडोरे 20 जून 2022 रोजी मगाशी म्हटल्याप्रमाणे की अशोक चव्हाण यांच्या गटानं चंद्रकांत हंडोरे यांचा ठरवून केलेला तो पराभव होता. आणि या पराभवाचा बदला विधान परिषदेत नव्हे तर आम्ही चंद्रकांत हंडोरेंना राज्यसभेत पाठवून घेऊ, त्यासाठी भले काही किंमत मोजावी लागली तरी चालेल, या ही भूमिका काँग्रेसने घेतली, राहुल गांधींनी घेतली आणि त्याचं फलित आज चंद्रकांत हंडोरेच्या होताना आपल्याला दिसतंय. मित्रांनो, उद्याच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी महाराष्ट्राची राजकारणाची चाव्या आपल्या हातात घेण्यासाठी ते प्रयत्नरत आहे. आणि आजच्या ह्या राज्यसभा उमेदवारी म्हणजे चंद्रकांत हंडोरेंच्या खासदारकीमुळे त्या शक्यता अधिक बळकट झालेल्या आहे. वंचित बहुजन आघाडी अधिक घट्टपणे ताकदीनं महाराष्ट्र विकास आघाडीबरोबर राहील यात शंका नाही. उद्याच्या राजकारणात आणखीन काय काय दडलंय बघूया. त्यासाठी आपण पाहत राहा भीम पॅन्थर
यूट्यूब चॅनल. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.